एक मिनिट ताई हा बोला. स्वागत आहे. आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाला जाणार आहे. मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षात वर्ष ते आई ओवाळत असते, तोंडात फेरा भरवत असते, आशीर्वाद देत असते. त्या पद्धतीने माझं औक्षण आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. ऊन खूप आहे, उष्णता देखील खूप आहे, परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी ते आवश्यक आहे. हे बूम खाली ठेवा रे. आवाज येणार नाही. थोडंसं बंद करू. बोलू नका. मतदान हे जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं, पण उन्हाळा वरचेवर दर 5 वर्षांनी उन्हाळा वाढत आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो. पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का मेंटेन करण्यामध्ये यश येतं. मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल. आज मेरे चुनाव का मतदान है और मेरे साथ साथ बहुत सारे जगहों पर मतदान होने जा रहा है. मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी, सबने मतदान जरूर करना है. एक योग्य और स्थिर सरकार के लिए मतदाताओं का उत्साह और ज्यादा से ज्यादा मतदान बहुत ही जरूरी है. और मैं खुद भी अपने गांव जहां जो हमारा एक छोटा सा कस्बा है, मुंडेर जी का जन्म स्थान है, वहाँ हमारा मतदान है और मैं वहाँ जाके खुद मेरे पूरे परिवार के साथ मतदान करूंगी. और आपने चूंकि पूजा पाठ किया जाने के पहले किस तरीके का घर पे देखा आपका पूजा किया गया क्या दायित्व लोग आतमध्ये थोडं पाठिंबा घ्या. पूजा रोज ही होती है हर घर में. अपने अपने विश्वास के हिसाब से कोई नमाज पढ़ता है, कोई कैंडल जलाता है और कोई पूजा करता है. सब अपने अपने विश्वास के जरिए से पूजा पाठ करते हैं. मैं हर रोज ही हमारे घर में पूजा होती है, पर आज मेरी माता जी ने मेरा औक्षण किया और मुझे आशीर्वाद दिया और मुंह मीठा करके मुझे घर से रवाना करेंगी मतदान के लिए. और बहुत सारे बूथों पे मुझे जाना है, तो उस वजह से ज्यादा से ज्यादा बातचीत नहीं हो पाएगी. पर आप सब लोग यहाँ तक आए और मैं आपके माध्यम से सारे मतदाताओं से ये कहूंगी कि ज्यादा से ज्यादा मतदान हो, क्योंकि स्थिर और योग्य सरकार के लिए मतदाताओं का उत्साह बहुत ही आवश्यक है. गर्मी के कारण वोटर टर्नआउट पहले फेज में और दूसरे फेज में चौथा फेज है, कम वोटर टर्नआउट देखने मिल रहा है. क्या अपील करना चाहते हैं कि भारी संख्या में लोग आ रहे हैं लोकसभा का चुनाव? मुझे विश्वास है हमारे जिले में हमेशा मतदाताओं का उत्साह देखा गया है. हमारे जिले में अच्छे मतदान होगा और बाकी भी जिलों में जरूर गर्मी है, पर एक दिन अपने मतदान का हक ये हमारे देश के लिए भी जरूरी है, तो लोग जरूर आएंगे. सर, पॉलिटिकल करिअरमधली ही पहिली निवडणूक आहे लोकसभेची. त्या निवडणुकीला सामोरे जाताना काय वाटतं, आता किती कॉन्फिडंट आहात? अगदी काही म्हणजे मतदान प्रक्रिया तर सुरू झालेली आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये 5वी लोकसभा आहे. फक्त मी नामनिर्देशन केलं एवढाच फरक आहे. बाकी सर्व जे मी करत होते तेच केलेलं आहे. प्रीतमताईंनी जेव्हा नामनिर्देशन केलं तेव्हा ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याच आता कराव्या लागलेल्या आहेत. तेवढंच कष्ट, तेवढंच प्लॅनिंग, तेवढीच स्ट्रॅटेजी. मुंडे साहेबांच्या वेळी थोडं कमी स्ट्रॅटेजीमध्ये मी भाग घेत होते. तर माझ्यासाठी 5वी निवडणूक आहे. फक्त जेव्हा मी संसदेमध्ये दाखल होईल तुमच्या आशीर्वादाने, तेव्हा मला वेगळं पण वाटेल. मोदी जी का 400 पार का नारा है, जिसमें आप भी आने वाले हैं. किस तरीके का कॉन्फिडेंट है आप? ये बूम खाली देखिए, आपने कह ही दिया बोलते बोलते कि 400 में आप आने वाले हैं, तो ये आपका आशीर्वाद समझ के मैं स्वीकार करती हूँ. जरूर मुझे विश्वास है, क्योंकि जब पहली बार अमित भाई ने नारा दिया था तो वो नारा पूरा होगा कि नहीं ऐसा सबको लगता था, वो पूरा हुआ है. अभी 400 पार का नारा अगर दिया है मोदी जी ने, तो जरूर मुझे लगता है वो पूरा होगा. और विश्वास भी है, क्योंकि जब 4 राज्यों के चुनाव हाल ही में हुए तब किसी को नहीं लगा था कि ऐसे निर्णय आएंगे. तो जनता जो है वो बहुत ही
सटीकता से सोच समझ के वोट करेगी। इस देश को स्थिर और योग्य सरकार की आवश्यकता है। हमारे नेता हमें पता है और वो प्रधानमंत्री के उम्मीदवार कौन होंगे ये पता है, यही स्थिरता देता है। खरं पाहिलं तर 10 वर्षापूर्वी हेच दिवस होते, मुंडे साहेब प्रचारात होते, निवडणुकीत होते आणि आज ते दिवस आहेत 10 वर्षाचे. काय भावना आहे आता मुंडेला दर्शन देखील हो, मी इथून माझ्या मतदानाकडे गावाकडे जाणार आहे, पण सकाळी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे, नंतर मी गोपीनाथ दर्शन घेणार आणि मग मतदानाला जाणार आहे. आम्ही मुंडे साहेब असेल तर नेहमी एकत्र मतदानाला जायचो. आता ते नाही, पण त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आशीर्वाद ताई विश्वास कसा आहे आणि प्रतिसाद कसा आहे? माझा विश्वास खूप चांगला आहे, कारण माझा विश्वास आहे चांगल्या गोष्टींवर, चांगल्या विचारांवर, सकारात्मकतेवर. बीड जिल्ह्याच्या विकासाची काळजी करणारे जास्त लोक या बीड जिल्ह्यात आहेत, मला असा विश्वास आहे. आणि मी राजकारण करत असताना कधीही अभद्र किंवा वाईट कधीही विचार करून राजकारण केले नाही. कोणाविषयी कधीही जीवनामध्ये मी कुठलीही वाईट टिप्पणी केली नाही. मी विचारांचं राजकारण करते, मी विकासाचं राजकारण करते. माझ्या पाठीमागे जनता नक्की हे खरं तर एकीकडे जात आणि धर्म या विषयांच्या पलीकडे मतदान करत आलेला बीड जिल्हा परत एकदा तेच करेल असा मला विश्वास आहे. नक्कीच निवडणुकीमध्ये दरवेळी एक चॅलेंज वेगळं समोर उभं राहतं, एक अंडर करंट असतो, विविध विषय उभे राहतात, उभे केले जातात. पण या सगळ्या विषयांची सत्यता लोकांच्या समोर आहे, ती पडताळून लोक मतदान करतील. ही कठीण निवडणूक होती. ज्या पद्धतीने सोशल मीडिया किंवा ज्या पद्धतीने प्रचार प्रसार होता, पण मला विश्वास आहे की सकारात्मकताच जिंकेल.